पुलवामा जम्मू काश्मीरवर हन्नान पंडित. नमस्कार. माझी मराठी एवढी स्पष्ट नाही आहे आणि त्याच्यामुळे मी जास्त स्पीडनी बोलू शकत नाही. आणि थँक्यू दादा मला संधी दिली बोलायला. आणि माझं नाव हनान पंडित आहे. मी काकापुरा एक गाव आहे पुलवामा डिस्ट्रिक्टमध्ये, तिथला माझा जन्म आहे. आणि 15 वर्षापूर्वी मी शिक्षणासाठी पुण्यात आलो होतो. आणि त्यावेळेस इंजिनिअरिंग करता करताना म्हणजे आपलं काँग्रेसचं काम चालू झालं. कार्यकर्ता आहे मी काँग्रेसचा एक. आणि त्याच्यामुळे मला संधी भेटली आपले शिवाजी महाराजांचे काळातले महत्त्वाचे म्हणजे किल्ले आपले पुरंदर आहे, राजगड आहे, त्या परिसरात काम म्हणजे करायची संधी भेटली मला. आणि तिथं कामाच्यामुळे पहिले एक आठवडं, एक 10 दिवस, 5 दिवस मी थोडासा माझा डब्बा घेऊन टिफिन घेऊन म्हणजे स्टार्टचा मी ज्यावेळेस बांधकामचा व्यवसाय होता थोडासा, त्याच्यामुळे तिथं मी गेलो, थोडासा तिथं फिरलो. आणि एक आठवड्यानंतर मला लक्षात आहे 2 वर्ष मी कधी माझं टिफिन नाही घेतलं आहे. खूपच दिवस असे पण झाले की मी तिथं मुक्काम पण केलं आहे. आणि हळूहळू मला मराठी म्हणजे मी काही प्रयत्न नाही केलं आहे की मला मराठी म्हणजे जमली पाहिजे, मला बोलायचं आहे. पण कसं झालं तिथल्या लोकांचं प्रेम असं होतं की मलाच लक्षात नाही आलं की कधी मला म्हणजे आता मी तुमच्यासमोर आता एवढं जेवढं बोलू शकतोय तेवढं ते प्रेमाच्यामुळे झालंय. आणि माझ्या अगोदर एक स्पीकर होते, त्यांनी डायलेक्ट सांगितलं की 11-11 किलोमीटरने डायलेक्ट चेंज होतंय. तर माझी मराठी म्हणजे जसं तुम्ही जर PK मूवी बघितली असेल तिथं आमिर खाननं ते भोजपुरी डाउनलोड झाली होती, तसं मला सत्तारची मराठी डाउनलोड झाली आहे. आणि त्याच्यामुळे मला मला असं मी म्हणजे वारीमध्ये फिरलो आहे, गणेश उत्सव आपलं हे सगळे दहीहंडी सगळं पाहिलंय, जवळून पाहिलंय. आणि मला असं वाटतंय म्हणजे हे वारकरी संतांची किंवा आपल्या इथले सुफी संतांची जशी माती आहे तिथं म्हणजे तुम्हाला त्यांचा वास म्हणजे जसा येतोय, जसं फिलिंग येतोय, मला असं वाटत नाही की आजच्या काळात 280 आमदार असू द्या, 540 पण आले तरी इथली जे जे वारसा आहे आणि जे आपल्याकडे अस्मिता आहे मराठीची, त्याला कोणी हात लावू शकत नाही. म्हणजे जेवढं माझं जे आहे हे 10-15 वर्षाचं जास्त नाही. आणि याच्यानंतरचं पण मी जास्त काय बोलणार नाही. हे तर खूप मोठे लोक आहे माझ्यापेक्षा, तुम्हाला मी जास्त जेवढं माझं अभ्यास आहे महाराष्ट्र तेवढं मी तसं म्हणतो की कोणी काही सांगू शकत नाही. आणि इथं थांबतो. काश्मीरी जिंदाबाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.